नमस्कार सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। दसऱ्यानिमित्त आपण पाहूया महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर या मंदिराचा संपूर्ण परिसर आणि प्रत्यक्ष आई जगदंबेचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। हे आहे मुख्य प्रवेशद्वार, ज्याला महाद्वार देखील म्हणतात। या महाद्वारातून जेव्हा आपण आत जातो तेव्हा मंदिरात पोहोचतो। तत्पूर्वी या मंदिराच्या परिसरामध्ये पूजा साहित्याची अनेक दुकानं थाटलेली आहेत। देवीसाठी लागणारे जे काही साडी चोळी प्रसाद हे सगळी दुकानं आहेत आणि सौभाग्य चोडा म्हणून देवीच्या बांगड्या महिला वर्ग इथं खरेदी करत असतो। त्यानंतर महाद्वारातून आपण आत जातो त्यावेळी कल्लोळ तीर्थ आणि गोमुख तीर्थ परिसरात येतो। या परिसरातून पुढे आपण दर्शनासाठी जाऊ शकतो। इथे आल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला कल्लोळ तीर्थ दिसतं। हा पहा मंदिराचा परिसर इथून कसा सुंदर दिसतोय। हे कल्लोळ तीर्थ आहे जिथं भाविक स्नान करतात आणि त्यानंतर देवीच्या दर्शनाला जातात। त्याचबरोबर गोमुख तीर्थ देखील इथे आहे। गोमुख तीर्थाचं वैशिष्ट्य की इथं गंगा अवतरलेली आहे गोमुखातून असं सांगितलं जातं आणि इथं स्नान केल्यानंतर गंगेत स्नान केल्याचं पुण्य मिळतं असं म्हणतात। हा महाद्वारातून दिसणारा होमाचं शिखर आहे। हा होम आहे जिथं आजाबळी दिला जातो आणि दर्शन करून होमाचं दर्शन करून पुढे आपण या प्रदक्षिणा मार्गावर जातो। इथून धर्मदर्शन आणि मुखदर्शनाची रांग सुरू होते, तिथून आपण दर्शनाला जाऊ शकतो। हा मंदिराचा परिसर आहे। मंदिराच्या परिसरामध्ये अनेक देवदेवतांची छोटी छोटी मंदिरं आहेत, ज्यामध्ये यमाई आहे, नरसिंहाचं मंदिर आहे, गुरुदत्ताचं मंदिर आहे, काळभैरवनाथाचं मंदिर आहे, असे जेजुरीच्या खंडोबाचं मंदिर आहे, ते दर्शन आपण घेऊ शकतो। हा मंदिराचा जो प्रदक्षिणा मार्ग आहे त्या ठिकाणी ही छोटी छोटी मंदिरं आहेत। पूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी होती, ही एका रांगेत आता स्थापन केलेली आहेत। आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे हा चिंतामणी, देवीच्या मंदिराच्या अगदी बरोबर मागच्या बाजूला चिंतामणीचा हा दगड आहे। असं म्हणतात की आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणार की नाही हा चिंतामणी आपल्याला सांगतो। उजवीकडे फिरला तर होकार असतो, डावीकडे फिरला तर नकार आणि स्थिर राहिला तर अनिश्चित। आणि हे आहे आरतीचे ठिकाण, जिथून आपण आई जगदंबेचे प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकतो आणि आरती करू शकतो। आणि काही जणांचा गोंधळ पूजा जी आहे देवीची ती या कट्ट्यावर केली जाते, ज्याला गोंधळ पूजा कट्टा असं म्हणतात। इथं गोंधळी उपलब्ध असतात आणि ते आपला गोंधळ पूजा करतात। होमाचं शिखर आणि मंदिराचं गर्भगृहाचं शिखर या ठिकाणाहून आपल्याला दिसतं आणि आई जगदंबेचं दर्शन करून आपण प्रसन्न मनानं या मंदिराची प्रदक्षिणा करून बाहेर पडू शकतो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।